सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कविश केक हाऊस. आज मी बनवत आहे 1 किलो कुल्फी फालुदा फ्लेवरचा ऑर्डर केक. हा थीम केक आहे, तुम्हाला मी सांगते. स्वतः हा आपण डिमोल्ड करून घेऊया केक. पाहू शकता इझिली आपला डिमोल्ड झालेला आहे. किती सॉफ्ट. आता मी 3 लेयर कट करून घेते. ही केक ऑर्डर मला आज शिवाजीनगरवरून आलेली आहे. त्यांना आपले केक डिझाईन वगैरे त्यांनी यूट्यूबवरून बघून मला ऑर्डर दिलेली आहे. सो या पद्धतीने मी लेअर करून घेते. या पद्धतीने मी 3 लेयर्स करून घेतले आहेत. एक बोर्डवर अरेंज केली आहे आणि शुगर सिरप तयार करून घेतलं. आता हे शुगर सिरप पूर्ण केकवर टाकून घ्यायचं आहे. जास्तही नाही घालायचं, नाहीतर केक पूर्ण असं सॉफ्ट होऊन जातो आणि टेस्ट देत नाही. तर मी पूर्ण केकला शुगर सिरप टाकून घेते. आता क्रीम लावून घेऊया. काही कस्टमरला क्रीम जास्त आवडते, काहींना जास्त क्रीम आवडत नाही, म्हणून मी लिमिटमध्येच लावत असते. मी आधी कस्टमरला विचारते की तुम्हाला जास्त क्रीम हवी आहे की कमी, त्या पद्धतीने मी क्रीम लावून घेते. आता यावर मी आपला कुल्फी फालुदा क्रश आहे हे घालून घेते. हा केक स्पेशली खूप छान लागतो टेस्टला. हे क्रश सुद्धा जेवढं हवं आहे तेवढंच घालायचं, नाहीतर मग ते टेस्ट पूर्ण कुल्फी फालुदासारखं म्हणजे हे होतं. खूप टेस्टला छान लागतो हा. सो आता मी ह्याच पद्धतीने ह्या दोन्ही लेअर ठेवून घेते. पद्धतीने मी हे अरेंज केले आणि यावर आपण वरती जी लेअर लावली आहे त्याला आता शुगर सिरपने कवर करते. आता हा केक आहे ह्याला आपण क्रम कोट करून 10 ते 15 मिनटं फ्रीजला ठेवून देऊया, म्हणजे तो मस्त असा
सेट होईल आणि हे क्रम आहेत ते पूर्ण ह्याच्याने कवर होऊन जाणार. म्हणून क्रम कोट करून कधी फ्रीजला 10 ते 15 मिनटं ठेवून घ्यायचा. तर मी पूर्ण अशी क्रम कोटिंग करून घेते केकला. म्हणजे फायनल फिनिशिंगला आपल्याला प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामुळे. आता हा झाला आहे आपला क्रम कोट. आता ह्याला मी साधारण 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घेते. पूर्ण असं थंड झाल्यावर मग ह्याला आपण फायनल फिनिशिंग करून घेऊया. सो आता क्रम कोट करून मी फ्रीजमधून ठेवून घेतला आहे साधारण अर्धा तास. आणि आता फायनल फिनिशिंग करून घेऊया आपण. पायपिंग बॅगने क्रीम लावली ना की सगळ्या बाजूने ती इक्वल लागते. म्हणून मी कधीही पायपिंग बॅगचाच वापर करते. आणि मोठे केक असल्यावर कधी पण पायपिंग बॅगचाच उपयोग करायचा. म्हणजे केकला अशी छान फिनिशिंग येते. पण सगळ्या बाजूंनी इक्वली आपण लावून घेऊयात. पॅलेट नाईफने सगळीकडे आपण फिनिशिंग करून घेऊया. केकला फिनिशिंग छान असली ना की तो लुक वाईजही दिसायला छान दिसतो. हे पहा अशी छान मस्त फिनिशिंग करून घेऊया आपण. आता मी स्क्रॅपरचं म्हणून हे यूज करते. स्क्रॅपर म्हणून याने छान फिनिशिंग येते. स्क्रॅपर ही करते मी यूज, बट ह्यानी जरा जास्त छान फिनिशिंग येते केकला. तुम्ही बघू शकता 2 मिनिटात आपली फिनिशिंग केकला बघा किती छान झालेली आहे. तर जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती आपण रिमूव्ह करून घेऊया. म्हणजे जास्त क्रीम लागली गेली असेल ती निघून जाते. हे पहा 2 मिनिटामध्ये किती छान केकला फिनिशिंग आलेली आहे. जेवढा होता होईल तेवढी आपण केकला फिनिशिंग करून घ्यायची. लुक वाईज खूप छान दिसतो आपला केक. आता झाली आपली मस्त फिनिशिंग. आता
आता यावर ग्रास काढून घेऊया आपण. ग्रास नोझल लावूया आणि ग्रास काढून घेऊया. आता मी बोर्ड क्लीन करून घेते पहिला. हो, हे बघा मस्त असा आपला केक फिनिशिंग झालेला आहे. आता ह्याला ग्रास काढून घेते, ग्रीन कलरचा ग्रास बनवून घेते आणि मग पुढची डिझाईन दाखवते. ग्रीन कलर मी बनवून घेतला आहे क्रीमचा आणि ग्रास नोझल लावून घेतले. त्याच्या साहाय्याने आपण केकवर ग्रास काढून घेऊयात. हे असं पूर्ण मी केकला ग्रास कवर करून घेते आणि दाखवते तुम्हाला कसं. हे ग्रास बनवताना आपली जी क्रीम आहे ना ती एकदम अशी सॉफ्ट नाही पाहिजे, एकदम अशी कडक झालेली पाहिजे, तेव्हा ते ग्रास व्यवस्थित येतं. नाही तर मग असं नरम असे डिझायनिंग व्यवस्थित नाही होत त्याच्याने. म्हणून आपल्याला कधी पण ग्रास काढताना एकदम कडक अशी चिल्डवाली क्रीम लागते, त्याच्याने ग्रास एकदम आपलं छान होतं. ग्रास डिझाईन मस्त अशी होते. तर याच पद्धतीने मी थोडं अजून एक लेअर करून घेते. आता आपण जी लेअरला इथे आहे बॉर्डरला तिथेही ग्रास आपण काढून घेऊया. फक्त स्ट्रोक द्यायचा आहे आपल्याला, ती डिझाईन आपोआप क्रिएट होते. होममेड केक हे कसे ना वजनाला आणि हाईटला खूप मोठे दिसतात, म्हणून आणि घरची टेस्ट ही असते म्हणून लोक आजकाल होममेड केक प्रिफर करतात. जास्त बेकरीतले केक घेत नाही, कारण हायजिनिक वगैरे सगळं आपल्याला होममेड केकमध्ये असतं. म्हणून हे बघा आता ह्या पद्धतीने मी सगळीकडे ग्रास करून घेतलेले आहेत. आणि याच्यावर आपल्याला फायनलला स्पायडरमॅनचं थीम हा केक आहे, त्याच्यावर स्पायडरमॅनचे मी टॉपर्स आणलेले आहेत, तर ते कट करून आपण स्टिक करून घेऊयात आणि मग लास्टला बाळाचं नाव लिहून घेऊया. लास्टला मी तुम्हाला लुक दाखवेल. सो आता आपला केक बघू शकता रेडी झाला आहे मंडळी. तर आता मी हे टॅग आहे स्पायडरमॅनचे, ते मी अटॅच करून घेतलेले आहे. सो आता हा मोठा टॅग आहे, तर इथे मिडलला मी अटॅच करून घेते. हे पहा, असा मस्तपैकी आपला केक आहे तो रेडी झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते आपला केकचा फायनल लुक.